दिल्लीतल्या स्फोटाच्या घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जाहीर झाला आहे। कोकणातल्या 525 लँडिंग पॉइंटवरती सुरक्षा अधिक कडक करण्यात आलेली आहे। पोलीस आणि तटरक्षक दलाकडून सागरी गस्त सुरू झालेली आहे। कोकणातील 525 लँडिंग पॉइंट संवेदनशील असण्याचं जाहीर करण्यात आलं आहे। समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारी नौकांवर बारीक लक्ष ठेवण्याचं कार्य आता दलाकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। बॉम्ब शोध पथकाकडून किनारी सुरक्षा तपासणी चालू करण्यात आलेल्या आहेत। सागरी महामार्गावरून जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांची करडी नजर आता ठेवण्यात येणार आहे। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी देखील युद्ध पातळीवर होत असताना दिसत आहे। काल दिल्ली बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर जो अतिदक्षतेचा इशारा संपूर्ण कोकण किनारपट्टीला देण्यात आलेला होता, त्या अनुषंगानं महत्वाची जिल्ह्यातील महत्वाची पर्यटन स्थळे, महत्वाची बंदरे, महत्वाचे पूल या ठिकाणी बॉम्बस्फोट विरोधी तसेच घातपात विरोधी चेकिंग प्रशिक्षित पथकामार्फत चालू आहे। तसेच विविध ठिकाणी पेट्रोलिंग, पोलिसांची पेट्रोलिंग, संयुक्त गस्त, जसे की बाकीचे स्टेक होल्डर्स, कोस्टल सिक्युरिटीच्या दृष्टीने महत्वाचे कस्टम्स असतील, कोस्ट गार्ड असतील, यांच्याही समन्वयातून पोलीस गस्त प्रभावीपणे चालू आहे।